नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी तो रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग भगवंतानं भक्तासाठी नाचावं कारण भक्त हा भगवंतासाठी नाचतो म्हणून भगवंतालाही भक्तासाठी नाचावं लागते आणि भगवंत ज्या दिवशी जीवनामध्ये नाचेल तुमच्या घरातला नाश दूर केल्याशिवाय राहिला नाही नाचल्यानं नाश दूर होतो जो नाश घराचा होतो जी घरामध्ये नकारात्मक शक्ती राहते भगवंतासाठी नाचला आणि ते नाचलेलं झिजलेलं शरीर घेऊन जर तुम्ही घरामध्ये गेले तर तुमच्या शरीराचा घाम त्या घरातलं सर्व नकारात्मक शक्ती बाहेर काढून सकारात्मक शक्तीला प्रवृत्त करून आपलं घर पवित्र करते त्याच्याकरिता देवाकरता घाम गाडला पाहिजे वाचे विठ्ठल गायिना वाचे विठ्ठल गायिना नाचता पंढरी नाचता पंढरी नाचता पंढरी गायिना वाचे विठ्ठल गायिना वाचे विठ्ठल वाचे विठ्ठल गायिना वाचे विठ्ठल गायिना वाचे विठ्ठल गायिना वाचे विठ्ठल गायिना भगवंताचं नामस्मरण करत करत जर भगवंतासाठी आपलं शरीर खाडती घातलं तर तो भगवंत सुद्धा तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर करते आणि एवढा नाचतो की देह भान विसरतो जसं देवासाठी आपण देह भान विसरून या ठिकाणी नाचून राहिलो तसा देव सुद्धा आपल्या घरामध्ये देह भान विसरून नाचतो कारण भक्ताचं घर आहे हा भक्त माझ्याकरता नाचला म्हणून याच्याही घरामध्ये मला नाचायचा आहे एवढा नाचतो नाचता नाचता देवाचा गळवा पितांबर नाचता नाचता देवाचा गळवा पितांबर नाचता देवाचा गळवा पितांबर नाचता नाचता देवाचा गळवा पितांबर जनी म्हणे नाम देवा बोला वंग जनी म्हणे नाम देवा बोला वंग जनी म्हणे नाम देवा बोला वंग जनी म्हणे नाम देवा बोला नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग